श्री विक्रम भावे यांना दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये एक संशयित म्हणून अटक करण्यात आली। दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुनाळेकर आणि भावे हे अटकेत आहेत। सीबीआई ने सनातन संस्था से जुड़े वकील संजीव पुनालेकर और उसके साथी को गिरफ्तार कर लिया है। Sanatan Sanstha counsel Sanjeev Punarkar and his aide Vikram Bhave have both been sent to CBI custody. या हत्या प्रकरणामध्ये त्यांना कशा प्रकारे अन्याय अटक करण्यात आली, त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले। किंवा मी सांगतो तशी साक्ष पुनाळेकरांच्या विरोधात देत असाल तर तुम्हाला सोडतो। म्हणजे आमच्या अटकेच्या वेळेला ज्या कन्फेशनला प्रचंड व्हॅल्यू होती, 5 वर्षानंतर तोच सरकारी पक्ष म्हणतो की याला व्हॅल्यूच नाही ना, कशाला आणू इथे। ही साधारण लायकी आहे पुराव्यांची। आपल्याला जेव्हा ह्या प्रकरणामध्ये अटक झाली सीबीआय कडून, नेमका आपला छळ कशा प्रकारे केला गेला, काय काय दबाव आणला गेला? अगदी माझ्या बायको किंवा मुलीवर बलात्कार हा शब्द नाही वापरला ते, पण तुझी मुलगी तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे, बायको तरुण आहे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला एक रात्र पुरेशी आहे। मग कधी मारहाणीची धमकी दे, कधी माझ्या गुरुदेवांना शिव्या दे की आजकाल न्यायालयांमध्ये न्याय मिळत नाही, फक्त निर्णय मिळतो। आणि या संदर्भात 10 मे 2024 या दिवशी पुणे येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली। नमस्कार, मी अरविंद पानसरे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज सनातन प्रभातच्या पॉडकास्टमध्ये आपण संवाद साधणार आहोत श्री विक्रम भावे यांच्याशी। विक्रमजी नमस्कार। नमस्कार। विक्रम भावे हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे, तसेच मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात, दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचे लेखक पण आहेत। श्री विक्रम भावे यांना दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये एक संशयित म्हणून अटक करण्यात आली आणि या संदर्भात 10 मे 2024 या दिवशी पुणे येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली। या हत्या प्रकरणामध्ये त्यांना कशा प्रकारे अन्याय अटक करण्यात आली, त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले, ह्या विषयात आपण त्यांच्याशी संवादामध्ये जाणून घेणार आहोत। विक्रमजी, आपलं ह्या संवादामध्ये स्वागत आहे। धन्यवाद। प्रथम, दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये आपल्याला अटक झाल्यानंतर आपला छळ करण्यात आला, बरीच माहिती आम्ही वाचली, पण ह्या संदर्भात आपल्याला पुस्तक लिहावं असं वाटलं, त्यामागचं कारण आमच्या दर्शकांना काय सांगाल तुम्ही? असं आहे की हे पुस्तक मार्च 2025 मध्ये प्रकाशित झालं, पण हे खऱ्या अर्थाने या पुस्तकाचा जन्म माझ्या अटकेच्या दिवशी म्हणजे 25 मे 2019 या दिवशीच झाला होता। कारण सीबीआयच्या ऑफिसला 25 मे 2019 या दिवशी मला बोलावण्यात आलं आणि दाभोळकर हत्येच्या प्रकरणात चौकशीसाठी म्हणून या असं मला सांगण्यात आलं होतं। तिथे गेल्यानंतर मला समजलं की ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा चौकशीसाठी म्हणून बोलवलेलं आहे। तिथे पोचल्यानंतर मला आणि पुनाळेकरांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवण्यात आलं। साधारण दुपारी 12-12:30ला आम्ही पोचलो होतो तिथे। 4 वाजेपर्यंत काहीच हालचाल नव्हती। 4 वाजता सीबीआयचा अधिकारी सुभाष रामरूप सिंग माझ्याजवळ आला आणि मला त्याच्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पुनाळेकरांना आम्ही आधीच अटक केलेली आहे। आता मी सांगतो तसा जबाब किंवा मी सांगतो तशी साक्ष पुनाळेकरांच्या विरोधात देत असाल तर तुम्हाला सोडतो, नाहीतर मी तुम्हाला या प्रकरणात अटक करणार आहे असं म्हणून त्यांनी माझ्यासमोर 2 कागद ठेवले। त्यातल्या एका कागदावर त्याला हवा तसा माझा जबाब होता, जो खोटा होता, आणि दुसरा कागद होता अटकेचा पंचनामा। त्यांनी मला सांगितलं या जबाबावर सही कर आणि घरी जा, नाही तर या अटकेच्या पंचनाम्यावर सही कर, मी तुला अटक करतो। मी तो जबाब बघितला, सगळंच खोटं होतं। म्हणलं खोटा जबाब किंवा खोटी साक्ष मी कोणाच्याच विरोधात देत नाही, कारण मी एक हिंदू आहे। मी पाप पुण्य किंवा धर्म अधर्म हे सगळं मानतो, मी भगवद्गीता मानतो। त्यामुळे इथल्या न्यायालयात माझी मान फासात न सोडवण्यासाठी मी कोणाच्या तरी विरोधात जबाब देऊन इथल्या न्यायालयातनं सुटीन,
पण ईश्वरी न्यायालयात मला माफी नाही. त्यामुळे खोटा जबाब मी कोणाच्याच विरोधात देत नसतो. तुम्हाला मला अटक करायची तर करा. मग त्यांनी अटकेच्या पंचनाम्यावर मला सही करायला लावली आणि त्या क्षणी मी या प्रकरणातला आरोपी झालो. मग तरी सुद्धा पुनाळेकरांच्या विरोधात मी जबाब द्यावा यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. मग कधी मारहाणीची धमकी दे, कधी माझ्या पत्नी आणि मुलीवर बलात्काराची धमकी दे, किंवा अशा बऱ्याच, कधी माझ्या गुरुदेवांना शिव्या दे, कधी संतांना शिव्या दे, कधी धर्माला शिव्या, असं बरेच उद्योग त्यांनी करून पाहिले. पण त्यामागे त्याचा उद्देश हा होता की माझ्या विरोधात पुरावे काही नाहीत हे त्याला माहिती होतं. कारण त्यांनी स्वतःच मला सांगितलं, तुमचा कुठल्याही खुनाशी काही संबंध नाही, मला माहिती आहे. पुनाळेकरांनी आमच्या विरोधात ज्या तक्रारी केलेल्या आहेत ना, त्यामुळे आम्हाला फार त्रास झाला आहे. त्यांच्यावर आमचा प्रचंड राग आहे आणि ते सुटू नयेत म्हणून आम्ही वाटेल ते करू. त्यामुळे तुम्ही आम्ही सांगतो तसा जबाब द्या आणि जा, नाहीतर म्हणून आम्ही तुम्हाला अटक केलेली आहे. इतकं स्पष्ट ते होतं. पण मग पुरावे माझ्या विरोधात नसल्यामुळे मी चिडून जाऊन काहीतरी चूक करावी यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न होते, अशा धमक्या देणं वगैरे. ते लक्षात आलं. त्यामुळे मी हे सगळं त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतरही कितीही चीड आली तरी ते मी चेहऱ्यावर दाखवलं नाही की मी चिडलोय म्हणून. मी शांत राहिलो. कारण भगवान श्रीकृष्णाने आपल्याला हेच तर शिकवलंय की प्रत्येक वेळेला त्या क्षणी काही हे करायचा नसतो, प्रतिवाद किंवा प्रतिकार. पुढे न्यायालयात पुरावे नसल्यामुळे काही सिद्ध झालं नाही आणि मी सुटलो. पण हे सगळं होत असताना की भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जर अशा गोष्टी घडत असतील तर माझ्या लक्षात काय आलं ना, एक म्हणजे कुठल्या पक्षाचं सरकार आहे ह्याला महत्व नाही, जी व्यवस्था आहे ती हिंदू विरोधी आहे हे प्रकर्षाने मला जाणवलं या कालावधीत. मग हे आलं पाहिजे लोकांसमोर असंही तीव्रतेने वाटत होतं. एक मन असंही म्हणत होतं की मी हिंदुत्ववादी आहे म्हणून मला हे सगळं भोगावं लागलं. म्हणजे काय काय भोगावं लागलं हे सगळं जर मी पुस्तक रूपात लिहून समाजासमोर आणलं तर त्याचा एक परिणाम असाही होणार आहे की जे नव्याने हिंदुत्वाच्या कार्यात येणार आहेत त्यांचा आधीच मनोभंग होऊन जाईल. अरे बापरे, असं सगळं होत असेल तर जाऊ दे, नको हिंदुत्वाचं काम. त्यामुळे खूप संघर्ष होत होता की एक मन म्हणत होतं नाही हे लिहिलं पाहिजे, एक मन म्हणत होतं नाही नव्याने हिंदुत्वाच्या कार्यात येणाऱ्यांवर काय परिणाम होईल. शेवटी जे मन म्हणत होतं की नाही हे लिहायचं, त्या मनाने उचल खाल्ली आणि मी देवाला प्रार्थना केली की या पुस्तकाचा असा विपरीत परिणाम देवा होऊ देऊ नको. हे फॅक्ट किंवा व्यवस्था कशी हिंदू विरोधी आहे हे लोकांना कळणं हा उद्देश आहे आणि तोच साध्य होऊ दे अशी प्रार्थना करून लिहायला बसलो आणि ते झालं पुस्तक पूर्ण. आणि हे पुस्तक सुद्धा मीडियामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. दाभोळकर हत्या आणि मी बऱ्याच ठिकाणी स्पॉन्सर मिळतात, ते चर्चा होते आहे. नेमका ह्या पुस्तकाचा प्रतिसाद कसा आहे? ह्या पुस्तकाला प्रतिसाद खूप चांगला आहे. या पुस्तकाचे प्रकाशनाचे कार्यक्रम झाले अनेक ठिकाणी. काही जणांनी 200-200 पुस्तकं म्हणजे स्पॉन्सर केली, त्यांनी पैसे दिले आणि हे वाचनालयांना द्या, शाळांमध्ये द्या, असंही झालेलं आहे. त्यामुळे या पुस्तकाला प्रतिसाद खूप चांगला आहे. कारण या विषयावर आजपर्यंत लिहिलंच नाही कोणी. प्रसारमाध्यमांनी अगदी निकालाच्या दिवसापर्यंत किंवा त्यानंतरही एकतर्फीच वार्तांकन केल्याचं आपल्याला दिसून येतं. व्यवस्थाच हिंदू विरोधी असल्यामुळे की म्हणजे मी तर इथपर्यंत पुढे जाऊन म्हणेन की आजकाल न्यायालयांमध्ये न्याय मिळत नाही, फक्त निर्णय मिळतो. आणि हे मी माझ्या अनुभवातनं सांगतो, कोणीतरी मला सांगितलं म्हणून मी हे म्हणत नाहीये. कुठलेच पुरावे कोणाच्याही विरोधात नसताना केवळ मेलेला माणूस नरेंद्र दाभोळकर आहे ना, त्यामुळे सगळ्यांना सोडून कसं चालेल, कोणाला तरी शिक्षा द्यावीच लागणार ना, अशी साधारण भूमिका व्यवस्थेची मी जवळून पाहिली किंवा व्यवस्थेची मानसिकता मी जवळून पाहिली. आपल्यावरती नेमके आरोप सीबीआयने काय ठेवले होते? सीबीआयचे आरोप माझ्यावर असे होते की या प्रकरणामध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना शूटर दाखवलेलं आहे सीबीआयनी. हे सीबीआयचं व्हर्जन 2 आहे शूटर्सचं. सीबीआयच्याच शूटर व्हर्जन 1 मध्ये वेगळे शूटर होते. त्यांचे फोटो साक्षीदारांनी ओळखले होते. पण 2018 मध्ये
अचानक काय झालं माहीत नाही, CBIने स्वतःचं पहिलं व्हर्जन रद्द ठरवून दुसरं व्हर्जन पुढे आणलं. त्यात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना अटक करण्यात आली. त्यातल्या शरद कळसकर या आरोपीला पानसरे हत्या प्रकरण असो किंवा कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्या या सगळ्या प्रकरणांमध्ये त्याला गोवण्यात आलं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक मकोका नावाचा कायदा आहे, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट. असाच्या असा कायदा नाव बदलून कर्नाटक राज्यांनी सुद्धा लागू केलेला आहे. त्याला कोका म्हणतात, कर्नाटका कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट. या कायद्याचं कलम 19 असं आहे की अधीक्षक किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जा म्हणजे IPS अधिकारी तशा पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुली जबाब हा त्या आरोपीच्या विरोधात पुरावा मानण्यात येईल. तसा जबाब कर्नाटक राज्यातल्या केसमध्ये शरद कळसकरचा घेण्यात आला आणि मग त्या जबाबाच्या आधारे मला आणि पुनाळेकरांना इकडे दाभोळकर केसमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या जबाबात त्याच्या तोंडी असं घातलं होतं की जून 2018 मध्ये मी पुनाळेकरांच्या कार्यालयात गेलो आणि मी पुनाळेकरांना सांगितलं की मीच दाभोळकरांची हत्या केलेली आहे. तर पुनाळेकर मला म्हणाले की ज्या पिस्तुलाने तू हत्या केलीस ते पिस्तूल आता तू खाडीत टाकून दे आणि स्वस्थ बस. आणि त्यावेळेला पुनाळेकरांच्या कार्यालयात विक्रम भावे उपस्थित होते. त्यांना पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यांनी तर आपल्याला रेकी करायला मदत केली होती. म्हणजे दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर पुण्यातनं कसं बाहेर पडायचं किंवा पुण्यातले रस्ते कुठून पुण्यात यायचं हे दाखवायला विक्रम भावेंनी मदत केली होती असं त्यांच्या तोंडी घातलं होतं. गंमत अशी की पुनाळेकर स्वतःच या प्रकरणातल्या आरोपींचे पहिल्या दिवसापासून वकील आहेत. ज्या कन्फेशनच्या म्हणजे कबुली जबाबाच्या आधारे मला आणि पुनाळेकरांना अटक करण्यात आली तो कबुली जबाब सप्टेंबर 2018 मधला आहे. तो कबुली जबाब आरोपपत्रात आहे, तो मी स्वतःच तेव्हा वाचलेला आहे कारण मी वकिलांसोबतच होतो. आणि मग 25 मे 2019 या दिवशी म्हणजे मला प्रश्न पडतो की 23 मे 2019ला लोकसभा निवडणुकीचा निकाल होता. निकाल लागला, कोण बहुमतात आलं ते स्पष्ट झालं आणि 24 मेला माझ्या आणि पुनाळेकरांच्या अटकेचं समन्स निघालं. मी पोचू शकलो नाही म्हणून 25 मेला अटक झाली, नाही तर 24 मेलाच होणार होती. म्हणजे निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी यांना पकडा असे कोण आदेश देत होतं? बरं, ज्या कन्फेशनच्या आधारे आम्हाला अटक झाली ते कन्फेशन सप्टेंबर 2018 मधलं आहे, 8.5 महिन्यापूर्वीच. तेही दुसऱ्या राज्यातलं, दुसऱ्या केसमधलं. कायदा असं सांगतो की मी समजा एखाद्या गुन्ह्यात मला अटक झाली आणि मला कबुली जबाब द्यायचा आणि मी तो दिला तर तो माझ्या एकट्यावर लागू आहे. नाही तर मी 40 लोकांची ज्यांच्याशी माझं भांडण झालं होतं कधीतरी भूतकाळात त्यांची नावं घालीन. सगळ्यांना पकडणार का? कायदा असं म्हणतो की कबुली जबाब ज्याचा आहे त्याच्याच विरोधात वापरला जातो. तरी सुद्धा 8.5 महिन्यानंतर मला आणि पुनाळेकरांना अटक करण्यात आली त्या कबुली जबाबाच्या आधारे. दुर्दैवानी खटला संपेपर्यंत ज्या अधिकाऱ्यापुढे ते कन्फेशन घेतलं होतं त्याला साक्ष द्यायला बोलवलाच नाही प्रॉसिक्युशननी. आमच्याच वकिलांनी विचारलं, अरे त्याच्या समोर कन्फेशन झालंय ना, त्याला बोलवा ते प्रूव्ह करायला. तेव्हा निर्लज्जपणे सरकारी पक्षाने सांगितलं की नाही, आम्ही त्याच्याकडे कन्फेशन म्हणून आम्ही बघतच नाही आहोत, आम्ही त्याच्याकडे आता एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन म्हणून बघतो, ज्याला पुरावा म्हणून तितकीशी व्हॅल्यू नाही. म्हणजे आमच्या अटकेच्या वेळेला ज्या कन्फेशनला प्रचंड व्हॅल्यू होती 5 वर्षानंतर तोच सरकारी पक्ष म्हणतो की याला व्हॅल्यूच नाही ना, मग कशाला आणू इथे म्हणून. ही साधारण लायकी आहे पुराव्यांची. आणि ह्याच्यात दुर्दैव हे की न्यायालयाने 170 पानाचं लांबलचक जजमेंट दिलेलं आहे. त्याच्यात न्यायालय एका अक्षराने विचारत नाही की अरे ज्याच्या आधारे पकडलं तोच साक्षीदार तुम्ही आणत नाही असं का? म्हणजे मी मगाशी जे म्हणालो ना की मेलेला माणूस दाभोळकर आहे ना, म्हणजे जी काही पुराव्यांची लायकी आहे या प्रकरणात ती एखाद्या भाजीवाल्याच्या हत्येच्या विरोधातले पुरावे असे असते आरोपींच्या, तर हा खटलाच उभा राहिला नसता. पण मेलेला माणूस दाभोळकर आहे ना, मग तपास यंत्रणा ज्यांना कोणाला पकडून आणतील त्यातल्या 2-3 तरी लटकवलं पाहिजे, नाही तर मग ते कसं म्हणजे न्याय नाही ना तो होत.
आपल्याला जेव्हा ह्या प्रकरणामध्ये अटक झाली CBI कडून, नेमका आपला छळ कशा प्रकारे केला गेला, काय काय दबाव आणला गेला, याविषयी आमच्या दर्शकांना सांगा. नाही, त्यांना पहिली गोष्ट त्यांनाच माहिती होतं मी निरपराध आहे, हे त्यांनी स्वतःच सांगितलं होतं. पण पुनाळेकरांच्या विरोधात माझा जबाब नोंदवणं किंवा मला साक्ष द्यायला लावणं हाच त्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा टास्क होता आणि तो त्यांना काही जमत नव्हतं. अगदी माझ्या बायको किंवा मुलीवर बलात्कार हा शब्द नाही वापरला त्यांनी, पण तुझी मुलगी तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे, बायको तरुण आहे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला एक रात्र पुरेशी आहे, अशी भाषा होती त्या CBIचा जो कोण होता अधिकारी सुभाष रामरूप सिंग याची. आता ह्याचा अर्थ काय हे शेमडपोर सुद्धा सांगेल. त्यामुळे मला प्रश्न हा पडतो की एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या बायको मुलीवर बलात्कार करायच्या धमक्या द्या, इतकी सूट केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या CBIच्या अधिकाऱ्याला कोणी दिली होती? हे येणार का समाजापर्यंत? किंवा माझ्या गुरूंना घाणेरड्या शिव्या दे, म्हणजे हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या धार्मिक श्रद्धांना पायदळी तुडवा, अशी सूट कोणी दिली होती? केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या तपास यंत्रणेतला अधिकारी येतो. ह्या प्रश्नाची उत्तरं मिळणार का कधीतरी? मला मारहाण करू नाही शकले आणि करूही शकले नसते. मी आजही सांगतो, मला तो म्हणाला तुम कोई चोर चमार हो नाही की मैं तुम्हें मारूंगा, तर म्हणलं बाबा हे मारहाणीच्या धमक्या मला देऊ नको. माझ्या प्रारब्धात तुमच्या कष्टळीतच मरण असेल तर देवही मध्ये पडणार नाही. पण एक लक्षात ठेवा, मला मारलत, मारा खुशाल, मी तुमच्या ताब्यात आहे. पण एक लक्षात ठेवा, मी एकटा मरणार नाही. माझ्या मृत्यूच्या आधी CBIचे 3 मेलेले असतील. एवढा विचार करून मग माझ्या अंगाला हात लावायचा. मी हिंदुत्ववादी आहे, गुन्हेगार नाही. मग तो घाबरला जरा, नंतर सौम्य भाषेत बोलायला लागला तो. पण कुठल्याही थराला ते चालू होतं, म्हणजे कोणाच्या आदेशाने हे सगळं चालू होतं ना, हे मला वाटत नाही भविष्यात कधी येईल लोकांसमोर. केंद्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार होतं आणि त्या हिंदुत्ववादी सरकारच्या अखत्यारीमध्ये CBI आहे. असं असताना एका हिंदुत्ववादी व्यक्तीलाच ह्यामध्ये गोवलं गेलं किंवा अशा प्रकारचं केलं गेलं, ह्याविषयी काय सांगाल नेमकं? तुम्हाला काय वाटतं? मी माझ्या अनेक मुलाखतींमध्ये जाहीरपणे हे सांगितलंय की राजकीय पक्षांना कुठलीच विचारसरणी नसते, अशी माझी ठाम श्रद्धा आहे. वाटेल त्याच्याशी तडजोड करून, वाटेल त्याच्याशी शय्यासोबत करून सत्ता मिळवणं ही एकमेव लालसा किंवा वासना राजकीय पक्षांना असते. आता हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार केंद्रात आहे असं जर कोणी म्हणत असेल तर मग 2 प्रश्न उपस्थित होतात की हा SR सिंग, सुभाष रामरूप सिंग, आम्हा हिंदुत्ववाद्यांच्या बाबतीत इतक्या खालच्या थराला सत्तेतल्याच कोणाच्या आदेशाने जात होता का? किंवा दुसरा प्रश्न, हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार असताना सुद्धा जर सुभाष रामरूप सिंग हिंदुत्ववाद्यांच्या बाबतीत इतक्या खालच्या थराला जात असेल तर तो हिंदू विरोधी पक्षातल्या कुणाच्या आदेशाने वागत होता की त्याला हिंदुत्ववादी पक्षाचं सुद्धा भय राहिलं नव्हतं? कोण त्याच्या पाठीशी असं होतं? असे 2 प्रश्न उपस्थित होतात. एका तरी प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे समाजासमोर. बरोबर. एकूणच न्याय यंत्रणेविषयी पण तुम्ही पाहिलं सगळं ऐकून, तर लक्षात काय आलं, म्हणजे न्याय यंत्रणेचं तुम्हाला कुठलं स्वरूप ह्यामध्ये तुमच्या समोर आलं नेमकं न्यायालयामध्ये असताना? मी जसं मगाशी म्हटलं तसं की माझी अशी खात्री झालेली आहे की न्यायालयांमध्ये आजकाल जजमेंट मिळतं, म्हणजे निर्णय मिळतो, न्याय नाही मिळत, अशी माझी ठाम खात्री आहे. कारण ज्या न्यायालयाने हे जजमेंट दिलं, हा निर्णय दिला, त्या न्यायालयाने या प्रकरणातल्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा देताना साक्षीदारांनी त्यांना कोर्टात ओळखल्याचा दाखला दिलेला आहे किंवा तो पुरावा ग्राह्य मानलेला आहे. त्याच न्यायालयामध्ये या निर्णयाच्या 2च महिने आधी, 2 किंवा 3 महिने असेल आधी, एका दरोड्याच्या केसमध्ये, मी माझ्या पुस्तकात त्या केसचे रेफरन्स वगैरे पण दिलेले आहेत, त्याच न्यायालयात तेच न्यायाधीश 2च महिन्यापूर्वीची रॉबरीची केस, घरफोडीची किंवा दरोड्याची, ज्यांच्या घरी जे व्हिक्टीम आहेत, पीडित आहेत, त्यांनी आरोपींना ओळख परेडमध्ये ओळखलंय, जेलमध्ये झालेली ओळख परेड, आणि कोर्टातही ओळखलंय. असं असतानाही याच न्यायालयाने आरोपींना सोडून दिलंय आणि त्यासाठी असा हे दिलाय
की आरोपींच्या अटकेनंतर ओळख परेड 2 महिन्यांनी झाली. इतक्या विलंबाने झाल्यामुळे इथे संशयाला जागा आहे. मग ज्या न्यायालयाला 2 महिने विलंबाने झालेल्या ओळख परेडमध्ये संशयाला जागा दिसते, तेच न्यायालय 2 महिन्यांनी दाभोळकर हत्येचा निकाल देताना ओळख परेड झालेलीच नाहीये. म्हणजे जे काही समोर आहे त्यावरून असं दिसतं की ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जर खरे आहेत, खरंच त्या 2 तरुणांनी दाभोळकरांची हत्या केली असं क्षणभर आपण युक्तिवादासाठी गृहीत धरलं, तर त्याचा अर्थ असा होतो की त्या साक्षीदारांनी 20 ऑगस्ट 2013 या दिवशी दाभोळकरांना गोळ्या मारताना पाहिलं आणि त्यानंतर थेट 2023 मध्ये त्यांनी पाहिलं. 13 वर्षानंतर त्यांनी थेट कोर्टात ओळखलं. 10 वर्षानंतर, या 10 वर्षात त्यांनी त्या आरोपीला कधी पाहिलं नाही, कधी भेट नाही, त्याची जेलमध्ये नेऊन ओळख परेड केलेली नाही. बरं, ते साक्षीदार हेही मान्य करतात की आम्ही पेपरात खूप वेळा फोटो पाहिलेत आरोपींचे. आता गंमत अशी आहे की 5 आरोपी आहेत. 5 आरोपीतले 2 आरोपी 50शी ओलांडलेले आहेत, म्हणजे 60ला आलेले आहेत, पुनाळेकर आणि तावडे. एक विक्रम भावे जो 40शी ओलांडलेला आहे. मग असे आणि 2 तरुण 30शीतले, असे 5 आरोपी समोर बसवले तर चौथीतलं शेंबडपोर सुद्धा 2 तरुण ओळखतो यातले तरुण कोणते म्हणून. पण हा पुरावा न्यायालयाला प्रचंड स्ट्रॉंग वाटला आणि त्या बेसवर 2 तरुणांना जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यामुळे मी दुर्दैवाने पुन्हा पुन्हा म्हणतो, न्यायालयात आजकाल न्याय मिळत नाही, निर्णय मिळतो. एकूणच न्यायव्यवस्थेमध्ये असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, किंवा ह्या केसमध्ये पण असं लक्षात आलं की अनेक प्रश्नांविषयी संशयाला वाव घेण्यासाठी जागा आहे. त्याच्याविषयी आपण आज सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर ह्या प्रकरणामध्ये काही ज्या कार्यकर्त्यांना अटक झाली किंवा ह्यामध्ये अजून काहीतरी वेगळी दिशा होती असं काय लक्षात आलंय का आपल्या? सांगतो. हे नरेटिव्ह वॉर आहे पूर्ण केस. म्हणजे कसं असतं, जगभरात हा शिष्टाचार पाळला जातो की एखादी हत्या झाली की भाऊबंदकीतनं झाली आहे का, प्रॉपर्टीच्या वादातनं झाली आहे का ही हत्या, किंवा खंडणीसाठी हत्या, किडनॅप करून खंडणीसाठी हत्या झाली आहे का, अंडरवर्ल्डचा काही संबंध आहे का त्यात, किंवा बाईची भानगड आहे का, असे अनेक अँगल पोलीस तपासतात. त्यातनं काहीतरी धागा मिळतो आणि मग तपास पुढे जातो. दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर FIR नंबर सुद्धा पडला नव्हता. म्हणजे हे अँगल तपासणं लांब राहिलं, FIR नंबर नाही दिलेला अजून. तर तत्कालीन मुख्यमंत्री तो पृथ्वीराज चव्हाण म्हणतो की या हत्येमागे गोडसेवादी प्रवृत्ती म्हणजे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे थोडक्यात. आता काय आहे ना की हिंदुत्ववाद्यांवर टीका करण्याची संधी, एवढंच त्यामागे हे असेल तर समजू शकतो, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. ते तपासाला दिशा देणं हिंदू विरोधी यासाठीचं वक्तव्य होतं, कारण त्याच्यानंतर घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगाने आहेत. म्हणजे दाभोळकरांची हत्या ज्या दिवशी झाली त्याच दिवशी मुंब्रा जे आहे ठाण्याजवळ, त्या मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये मनीष नागोरे आणि विकास खंडेलवाल या 2 तरुणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक शस्त्र जप्त करण्यात आलं होतं. पोस्टमॉर्टमच्या वेळेला दाभोळकरांच्या शरीरातनं ज्या गोळ्या काढल्या गेल्या त्या गोळ्या आणि ते शस्त्र फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलं. गंमत अशी की कलिना फॉरेन्सिक लॅब ही काय माझ्या मालकीची नाही का कुणा हिंदुत्ववाद्याच्या मालकीची नाही, ती सरकारच्या मालकीची आहे. त्या लॅबोरेटरीने असा रिपोर्ट दिलेला आहे की नागोरे आणि खंडेलवाल यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलामधूनच दाभोळकरांची हत्या झालेली आहे. तो रिपोर्ट हातात आल्यानंतर तेव्हा तपास पुणे क्राईम ब्रँचकडे होता. पुणे क्राईम ब्रँचचे तेव्हाचे ACP म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस राजेंद्र भामरे यांनी शपथेवर न्यायालयाला सांगितलंय की यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत, अतिरिक्त कलम त्यांच्या विरोधात लावायची आम्हाला परवानगी द्या म्हणून. पण पुढच्या 3 महिन्यात असं काय घडलं माहिती नाही की त्यांच्या विरोधात चार्जशीट सुद्धा फाईल झाली नाही, म्हणून डिफॉल्ट बेल मिळाला त्यांना. आता त्या 3 महिन्याच्या मध्ये काही गोष्टी घडल्या होत्या त्या सांगतो. एक दिवस अचानक म्हणजे रिमांडच्या वेळेला त्यांना न्यायालयापुढे आणलं दोघांना, नागोरी आणि खंडेलवाल यांना. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की राकेश मारिया आम्हाला अशी ऑफर देत आहेत की तुम्हाला 25-25 लाख रुपये दोघांना देतो,
तुम्ही हा गुन्हा कबूल करा, पण आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही, आम्हाला असला काही मान्य करायचं नाही कुठेही आणि काही निवेदनही करायचं नाहीये. आता अशा गोष्टी दुर्दैवानी आपल्या न्यायालयाच्या रेकॉर्डला कधी येत नाहीत. पण दुसऱ्या दिवशी माध्यमांमध्ये जोरदार बातम्या वाजल्या. त्या 4-5 दिवसानंतर पुन्हा रिमांडसाठी त्यांना आणलं, तेव्हा त्यांनी सांगितलं न्यायालयाला की मागच्या तारखेला आम्ही जे काही बोललो ते गैरसमजातून बोललो. साहजिक आहे, मजबूत मार खाल्ला असणार, त्यामुळे त्यांना बोलावं लागलं असणार तिथे. मग आता प्रश्न असा पडतो की तपास क्राईम ब्रँचकडे आहे ना पुण्याच्या, राकेश मारिया का ऑफर देतो? राकेश मारिया ATS चा प्रमुख होता. तपास पुणे क्राईम ब्रँच करतय. बरं, मग हे 25-25 लाख कुणाच्या खिशातनं देणार होता राकेश मारिया आणि कशासाठी? पुढे बऱ्याच गोष्टी घडल्यानंतर चित्र स्पष्ट झालं की मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना जी ऑफर होती 25-25 लाखाची, ती त्यांनी गुन्हा कबूल करावा म्हणून नव्हती. त्या दोघांनी माफीचा साक्षीदार व्हावं, कारण ते हत्याराचे तस्करच आहेत. महाराष्ट्रभरात 40च्या वर गुन्हे नोंद आहेत त्यांच्यावर, दोघांवर. त्यांनी माफीचा साक्षीदार व्हावं आणि राकेश मारिया जे सांगेल त्या व्यक्तीचं नाव त्यांनी घ्यावं की आम्ही हत्यार विक्री हाच आमचा धंदा आहे, आम्ही या व्यक्तीला हत्यार विकलं होतं, हेच ते. आणि त्या व्यक्तीने दाभोळकरांना मारलंय. दुर्दैवानी नंतर जे काही सर्कमस्टन्सेस, परिस्थितीजन्य पुरावे जे काही समोर आले, त्यावरून स्पष्ट होते की राकेश मारियाला तेव्हाच मला गुंतवायचं होतं त्याच्यात. लेट मी टेल द ट्रूथ नावाचं एक राकेश मारियाने लिहिलेलं आत्मचरित्र आहे. त्यात तो हा उल्लेख करतो की माझी माणसं पनवेलच्या सनातनच्या आश्रमात गेली होती तपासासाठी, पण काही कारणाने ते फिसकटलं. पनवेलच्या आश्रमात राकेश मारियाची माणसं मला शोधायला आली होती. मी त्या दिवशी दुसऱ्या न्यायालयात कामासाठी होतो म्हणून मी त्यांना सापडलो नाही, नाहीतर त्याच दिवशी ताब्यात घेऊन माझा एन्काउंटर करायचा प्लॅन होता. बरं, हे सगळं राकेश मारिया का करतो? तो ATS चा प्रमुख. बरं, त्यांनी जी माणसं पाठवली होती ती आश्रमाच्या गेटवर येऊन अत्यंत स्वतःची घाणेरडी नावं सांगितली त्यांनी. आम्ही पुणे क्राईम ब्रँच कडून आलो असं सांगत होते. आता लोक शहाणी झालेली आहेत खूप. त्यांनी क्राईम ब्रँचला पुण्याला फोन केला. पुणे क्राईम ब्रँचनी सांगितलं की दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास करायला आमची कुठलीही टीम कुठेही गेलेली नाही. मग हे संशयास्पद होतं. मग त्या पनवेलच्या आश्रमाच्या गेटवर जे कोणी होते त्यांनी विचारलं तुमचं ओळखपत्र दाखवा. तर त्या इस्मानी पिस्तूल काढून दाखवलं, हे आमचं ओळखपत्र म्हणून. आता ते कुणाच्या म्हणजे ते रागाच्या भरात होते का उन्मादात होते आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, पण त्यांना ते दिसलं नाही बहुतेक. ते सगळं CCTV कॅमेऱ्यात आलं, लोकांनी फोटो काढले त्यांचे. जी गाडी घेऊन आले होते ती गाडी राजन घुले नावाच्या ATSच्या अधिकाऱ्याच्या नावावर होती. हे सगळं लक्षात आल्यानंतर आमच्या वकिलांनी पटापट फॅक्स केले सगळीकडे आणि ते बारगळलं प्रकरण. लेट मी टेल द ट्रूथ मध्ये मारिया सांगतो ते प्रकरण. आणि हे इथेच थांबत नाही. इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली राकेश मारियानी, त्यातही तो हे सगळं मान्य करतो. म्हणजे हे नंतर माझ्या वाचनात आल्या त्याचं पुस्तक, मुलाखत वगैरे, तेव्हा असं स्पष्ट झालं की राकेश मारियाला ते क्रेडिट घ्यायचं होतं की या दोघांना 25-25 लाख द्यायचे, त्यांनी माफीचा साक्षीदार व्हायचं, त्यांनी माझं नाव घ्यायचं, मला पनवेलच्या आश्रमातनं उचलायचं, माझ्या जवळून ते पिस्तूल दाखवायचं, ह्यांनी दिलं होतं म्हणून. आणि विक्रम भावेनी गोळ्या घातल्या, या दोघांनी पिस्तूल पुरवलं होतं, विक्रम भावेला यांनी ओळखलं, झालं, संपला तपास. देवाच्या कृपेने मी वाचलो. ते त्यांचं फिसकटलं नसतं तेव्हा तर आतापर्यंत मी कधीच फासावर लटकलो असतो. प्रश्न हा पडतो की कुणाच्या आशीर्वादाने हे चाललं होतं. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतो, सरकार कुठल्या पक्षाचं याला कुत्रं विचारित नाही. व्यवस्था हिंदू विरोधी आहे अजूनही. चर्चेच्या पहिल्या भागामध्ये आज आपण बरेच गंभीर मुद्दे पाहिलेत, अनेक सूत्र पाहिलेली आहे. आज आपण पहिल्या भागासाठी इथेच थांबूया. लवकरच दुसऱ्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. नमस्कार. ह्यामध्ये मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की ह्या लोकांचा अर्बन नक्षलवाद्यांशी पण खूप मोठ्या प्रमाणावर संबंध आला आहे किंवा अर्बन नक्षलवादी यांच्या कार्यक्रमांना येतात वगैरे. बघा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा महाराष्ट्राच्या
गुप्तचर यंत्रणेचाच अहवाल.